श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। सर्ववेदान्तसिद्धान्त गोचरन्तमगोचरम् गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। माझ्या श्रीगुरूंना, सर्व देवतांना साष्टांग नमस्कार. आपणा सगळ्यांना नमस्कार. गेल्या वेळे 529व्या श्लोकापर्यंत झालं होतं. तो श्लोक होता की नास्ति निर्वासनात मौनात परम सुख कृतुत्तमम विज्ञातात्मस्वरूपस्य स्वानंद रसपायिना. जे चालू आहे तर ते आता श्री गुरु आपल्या शिष्याला जीवनमुक्त कसा असतो, त्याचं सुख काय आहे, आणखी ते तू आता घे असं परत परत सांगतायत. आणखीन ते सुख काय आहे हे सांगताना त्यांनी इकडे सांगितलंय की सगळ्यात श्रेष्ठ सुख जे आहे ते निर्वासन होऊन मौन सांभाळणं. आता निर्वासना होऊन मौन सांभाळणं म्हणजे काय आहे, हे सगळा विषय आपला झालेला आहे. पण वासनांच्यामुळे म्हणजे इच्छांच्यामुळे आपल्या मनात वेगवेगळे संकल्प उठत असतात. मला हे हवंय, मला ते हवंय, हे सगळं जे आहे हे वासनांच्यामुळे उठत असतं. म्हणजे आपलं मौन भंगतं की नाही. खरं मौन काय आहे, त्या परमात्म्याच्या ठिकाणी आपली वृत्ती स्थिर असणं हे खरं मौन आहे. जेव्हा आपण जगातल्या कुठच्याही गोष्टींबद्दल विचार करायला लागतो तर त्यावेळी आपल्या मौनाचा भंग होतो. मौनाचा भंग म्हणजे मी कोणाशी तरी गप्पा मारल्या पाहिजे, बोललं पाहिजे असं नाही. तर मौनाचा भंग ह्याचा अर्थ माझ्या मनातले विचार थांबले पाहिजे, माझ्या मनातल्या ज्या संकल्प आहेत ते पूर्ण थांबले पाहिजे. जसं माऊली म्हणतात की जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी, ते व्हायला पाहिजे. ते मौन आहे. आणि त्याच्यासारखं सुख नाही. कारण संकल्पच थांबल्यानंतर ते पुरे होतील की नाही, मग आता मी काय करायला हवं, ह्या सगळ्या हुरहुरी जातात. हुरहुरी गेल्या शांती येते. शांती म्हणजे सुख आहेच. म्हणून मौनाच्याहून श्रेष्ठ सुख नाहीये. केवळ वाचेचं मौन, वाचेचं म्हणजे वाणीचं म्हणजे वैखरीचं मौन, याला काष्ठ मौन म्हणतात. कारण ते शेवटी जड देहाचं जडवाणीचं मौन आहे. खरं मौन जे आहे तर ते सूक्ष्म म्हणजे मनातल्या मनात विचारांचं सुद्धा नाहीये. तर ते विचार येणं बंद होणं, कुठचेही संकल्प मनात न उठणं, मनाला आलंबन लागतं. मन जर का असलं म्हणजे अंतःकरण काम करत असलं तर त्याला काहीतरी आधार लागतोच. कुठेतरी काहीतरी लागतं, तर ते परमात्म्याच्या ठिकाणी वृत्ती आपली राहणं हे मौन आहे. अखंड नामस्मरणात राहणं मौन आहे. आणखीन हे मौन अपेक्षित आहे. ह्या मौनात असलं की त्याच्यासारखं सुख नाहीये. असं कधी राहता येतं, जेव्हा वासना जातात तेव्हा. जेव्हा आपल्याला तो आनंद प्राप्त होतो त्या परमात्म्याचा, त्यावेळी सुख मला मिळायला लागतं. आणखीन या सुखासारखं जगात उत्तम नाहीये. मग हे सुख कधी मिळतं अशा व्यक्तीला, ते आता आपल्याला 530 मध्ये बघायचंय की गच्छन तिष्ठन उपविशन शयानो वान्यथा पिवा यथेच्छया वसेद विद्वान आत्मा राम सदा मुनी. मुनी म्हणजे मननशील ब्रह्मवेत्ता जो आहे, जो मननशील आहे, याचा अर्थ विचारांमध्ये जो आहे, जो मनन, याचा अर्थ काय आहे की जे अनात्म आहे तर ते बाजूला टाकणं.
जे आत्मतत्व आहे, जे नित्य आहे, त्याच्याशी संलग्न होऊन राहणं, ते स्वीकारणं, ह्याला मनन म्हणतात. मग असा जो ब्रह्मवेत्ता आहे, तो स्वरूपात पूर्ण तृप्त आहे. विद्वान म्हटलेलं आहे. आत्मारामामध्ये तो असलेला आहे, आत्माराम रूप झालेला आहे. स्वरूपाच्या ठिकाणी अखंड असल्यामुळे पूर्ण त्याला तृप्ती आहे. कारण मननशील आहे, ब्रह्मवेत्ता आहे. मग असा कुठेही जाओ, गच्छन, तीर्थक्षेत्री जाओ, कोणाकडे जाओ, राजाच्या दरबारात जाओ, कुठेही जाओ, त्याच्यासाठी सगळीकडे ब्रह्मच आहे ना. निर्जन वनात असेल, नाहीतर तीर्थक्षेत्रात असेल, नाहीतर राजदरबारी असेल, त्याच्यासाठी जग हे ब्रह्मरूप झालेलं आहे. म्हणजे ब्रह्म त्याला दिसत नाही, पण जग ब्रह्माशिवाय काही नाही, ही त्याची खात्री असते. तो अ, एखाद्या ठिकाणी शांतपणे बसलेला असू दे, तिष्ठन, उपविशन, शांतपणे बसलेला असून दे, जंगलात असून दे, नाहीतर घरात एखाद्या अगदी आरामशीर जागी बसलेला असो, किंवा शयन शयन करो, कुठेही एखाद्या कडक टणक अशा ह्याच्यावरती झोपो, किंवा गाद्या गर्द्यात झोपो, काहीही करतो. किंवा ह्याच्या उलट आता हे कसं आहे की झोपतोय, खातोय, पितोय, तीर्थक्षेत्राला जाईल, किंवा ह्याच्या उलट ठिकाणी जाईल, एखाद्या दुष्टाच्या घरी जाओ, मूर्खांच्या बरोबर राहो, पृथ्वीवरती झोपो किंवा वाड्यात झोपो, कसाही कुठेही तो कायम, इथे जे म्हटलंय, ज्याप्रमाणे इच्छा होईल त्या इच्छानुसार तो वागेल, पारतंत्र्याने वागणार नाही. याचा अर्थ काय आहे? आपण पारतंत्र्यात वागतो, म्हणजे आपल्यासाठी श्रुतीच्या आज्ञा असतात, श्रुतीच्या आज्ञांनुसार आपण वागतो. विधी आणि निषेध हे आपल्यासाठी सांगितलेले आहे, की विधी म्हणजे असं असं करावं, असं असं करावं ही जर का मला सांगतात, तर मी स्वतंत्र आहे का वागायला? असं करू नको म्हणून सांगतात, म्हणजे मी स्वतंत्र आहे का वागायला? नाहीये. मी जी वागते ती माझ्या वासनांनुसार वागते. मी विधीच्या, म्हणजे उपनिषदांच्या विधी निषेधांच्या आज्ञानुसार माझ्या क्रियमाण स्वातंत्र्यात वागते. म्हणजे इथे कोणाच्या तरी आज्ञेनुसार, अंमलाखाली अशी मी वागते. पण जो असा मननशील मुनी, जो आत्माराम विद्वान असा जो आहे, तर तो पारतंत्र्यात नसतो. ह्याला कारण काय? वासनांनुसार म्हणाल तर त्याच्या वासना त्याच्या देहापुरत्या आहेत, त्याला वासनांचा संबंध नाहीये, तो आत्माराम आहे. देहाला ज्या काय भोग भोगायचा आहे, देहाला जे काय मिळायचं आहे त्याप्रमाणे मिळणार आहे, पण ते त्याला लाभ होत नाही, ते त्याच्यापर्यंत नाही आहे, आणि श्रुती त्याला आज्ञा करू शकत नाही. तो श्रुतीच्या आज्ञेच्या पूर्ण पलीकडे गेलेला आहे. श्रुतीच्या ज्युरिस्डिक्शन खाली तो आता नाहीये. श्रुतीच्या आज्ञा कोणाला असतात? जे ज्ञानी नाहीयेत त्यांना आहेत. पण श्रुती मुळात ईश्वरापासून निर्माण झाल्या. आणखीन हा ईश्वराचा बाप होऊन बसलाय समर्थांच्या भाषेत, ईश्वराच्याही पलीकडे गेलेला आहे. ईश्वराचं जे स्वरूप आहे परब्रह्म, तोही परब्रह्मरूप झालेला आहे.
मग त्याला श्रुतीच्या आज्ञा कशा काय लागू होतील? अजिबात होणार नाहीये. सम्राट आहे. एखाद्या राजाने आज्ञा केली तर राजाच्या आज्ञा सम्राट पाळणार आहे का? सम्राट स्वतः सांगितलेली आज्ञा पाळणार आहे. तसा हा सम्राट आहे, स्वानंद साम्राज्याचा सम्राट आहे. त्याच्या हाताखालचा ईश्वर आहे. ईश्वराच्या आज्ञा, श्रुती, स्मृती ह्या यांच्या तो पलीकडे गेला. तो असा परतंत्र राहिलेला नाही. तो पूर्णपणे स्वतंत्र आहे. आपल्या इच्छेनुसार तो वागणार आहे. आता इथे एक प्रॉब्लेम येतो की श्रुती त्याला आज्ञा करू शकत नाही, हे बरोबर आहे. पण ज्ञानदेव महाराज सारखे संतांनी आज्ञा केलेली आहे. काय केलेली आहे? मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक न व्हावे लोकाप्रती. का? मार्गाधारे वर्तावे म्हणजे योग्य जो मार्ग आहे, जो जग जगात चांगलं वाईट वगैरे सगळ्यांना माहिती असतं, तर त्यानुसार तू वाग. का बरं? अलौकिक न व्हावे, लोकांच्या जगरहाटीला सोडून वागू नको. का? परत आला प्रश्न. याला कारण येथ वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेविती, येर तेची अनुष्ठेती सामान्य सकळ, हे ऐसे असे स्वभावे. म्हणून कर्म न सांडावे, विशेष आचरावे लागे संती. संतांना ते विशेष करून आचरणात आणायला लागतं. कारण संत जसे वागतात त्यांचा आदर्श लोक आपल्या पुढे ठेवतात. आणखीन मग संतांना तो आदर्श घालून देणं हे अत्यावश्यक असतं. आणि तसं असल्यामुळे जरी त्यांना श्रुती आज्ञा करत नसली तरी देखील संतांची आज्ञा असते. आणखीन त्या आज्ञेच्या नुसार आणि लोककल्याणाच्या नुसार, लोककल्याण त्यासाठी जन्म असतो, त्यासाठीच संत पृथ्वी तलावरती वावरतात. तर त्यामुळे त्यासाठी ते मार्गाधारे वर्तावे हे सोडत नाही. त्यांच्या वागण्याने लोकांना आपण कसं वागायला हवं हे कळतं. त्यांच्या वागण्याच्यामुळे लोक सदाचार संपन्न राहतात. तर त्यामुळे तो जो वागतो तर तो ह्या दृष्टीने, कारण बुडते जन देखवे ना डोळा, त्याला मुळात दयाळूपणा असतो. आणखीन ही जी दया आहे, ही जी करुणा आहे, दया आणि करुणामध्ये फरक आहे थोडा. दया आपल्याला वाईट परिस्थितीच्या माणसांबद्दल वाटू शकते. करुणा जी आहे तर ती बुडते जन देखवेना डोळा अशी आहे. आणि ती संतांच्याकडे असल्यामुळे संत मार्गाधारे वर्तावे हे सोडत नाही. त्यांना श्रुती आज्ञा करू शकत नाही, पण तरीही त्यांचं वागणं हे लोक व्यवहाराला धरून लोकांना आदर्श शक्यतो कसं होईल याप्रमाणे असतं. त्यांच्या हातनं चुकीचं घडणार नाही असं नाहीये, कारण प्रारब्ध आहे शेवटी. प्रारब्ध देहाकडनं त्यांच्या काही करून घेऊ शकतं, पण तरी देखील ते त्याच्यातून पूर्णपणे अलिप्त असतात. ते त्याच्यात नसतात असं म्हणूया. स्वरूपात पूर्ण तृप्त असतो. म्हणून त्याला कसले संकल्प विकल्प नसतात. ही समाधी स्थिती आहे. याला बाध समाधी म्हणतात. सर्व काळ ही समाधी स्थिती किंवा उन्मनी अवस्था अशी असते. मना उन्मनी शब्द कुंठी तर आहे, तोगे तोची तो राम सर्वत्र पाहे, कदा ओळखी माझी दुजे दिसेना, मनी मानसी द्वैत काही वसेना. समर्थांचं हे 2 मनाच्या श्लोकातलं मी सांगितलंय. म्हणजे तिथे काय आहे की त्याला सगळीकडे फक्त राम दिसतोय, दुसरं काही नाहीये. त्याची स्थिती ही आहे, म्हणजे त्याची तो समाधी आहे. मना उन्मनी शब्द कुंठी तर आहे, उन्मनी अवस्था आहे. उत्मन जे मन कायम ब्रह्मस्वरूपात स्थिर आहे, अशी त्याची ती अवस्था आहे. म्हणून तो वागणं जे त्याचं असतं ते नियमांना अनुसरून नसतं.
आपल्याला काही काही बालोन्मत्त पिशाचवत संत देखील माहिती आहेत. ते तसे का वागतात? कारण त्यांचं मन जागेवर नसतंच, शरीर वागत असतं त्यांचं. मन त्यांचं मृतप्राय झालेलं असतं, कारण तिथे संकल्पांना वगैरे जागाच नसते. म्हणून संतांनी, श्री गुरूंनी असंच वागावं असं काहीही सांगता येत नाही. सदृशं चेष्टते स्वस्यात प्रकृतेर ज्ञानवानपी. ज्ञानवान सुद्धा आपापल्या प्रकृतीनुसार वागतात. प्रकृतीनुसार म्हणजे त्या देहाचं जे प्रारब्ध असतं त्यानुसार जी प्रकृती आपल्या वाट्याला येते त्यानुसार ते वागतात. म्हणून सांगितलेलं आहे ना की शुक पूर्णपणे विरक्त, विश्वामित्र तपश्चर्या करणारे, वसिष्ठ कर्मामध्ये गुंतलेले, सगळं व्यवस्थित ते करत होते. तरी वसिष्ठांचा जन्मच मुळात ज्ञान देण्यासाठी होता. तरी ते कर्म उत्तम करत होते, कारण लोकांना ते ज्ञान आवश्यक असतं. म्हणून हा जो ज्ञानी असतो तर तो अमुकच पद्धतीने वागेल असं सांगता येत नाही. पुढे सांगतायत की न देश काला सनदिग्य मादी लक्षाद्यपेक्षा प्रतिबद्ध वृत्ते संसिद्ध तत्वस्य महात्मनोस्ति स्ववेदनेका नियमाद्यवस्था. म्हणजे त्यांची वृत्ती कशी आहे तर अप्रतिबद्ध वृत्ते. हे प्रतिबद्ध म्हणजे कुठलाही प्रतिबंध नाही, कुठलाही अडथळा नाही, अशी वृत्ती आहे. आपल्याला कसले कसले अडथळे असतात आपल्या वृत्तीला? परमात्म्यापर्यंत पोचायला ह्या सगळ्या जगाचे अडथळे असतात, आपण त्या जगात रमतो. आणखीन पण अडथळे असतात परमात्म्यापर्यंत पोचायला, जसे जगात रमण्याचे अडथळे आहेत त्याला कारण पाप असतं. अनेक जन्मांचे संस्कार असतात, चांगले वाईट सगळ्या पद्धतीचे संस्कार असतात. ध्यानाला प्रतिबंध असतात, ज्ञानाला प्रतिबंध असतात, मन धावत असतं, चांचल्य असतं, रजोगुण प्रबळ असतो. या सगळ्यामुळे हे प्रतिबंध आपल्याला येत असतात, आणि याला असे कसलेही प्रतिबंध नसते, कारण त्याने स्थिर अंतःकरण झालेलं आहे, त्याचं ज्ञान स्थिर झालेलं आहे. म्हणून त्याला प्रतिबंध कसले नाहीये. त्याचा आत्मस्वरूपाचा संसिद्ध तत्वाचा पूर्ण म्हणजे सम्यक पूर्णपणे सिद्ध काय झालंय? तत्व त्याचं पूर्णपणे सिद्ध झालंय, म्हणजे त्या तत्वाचा 100% निश्चय झालेला आहे, अपरिवर्तनीय निश्चय झालेला आहे की हो, मी ब्रह्म आहे. हा त्याचा निश्चय झालेला आहे, त्यामुळे त्याच्याकडे शांती आहे. कधीही त्याला शोभ होत नाही, कधीही त्याचं चित्त त्या ब्रह्माच्या वृत्तीला सोडून धावत. संतापला त्याचं मन जात, तो नाही जात. तो त्या मनाचे खेळ बघत राहतो, अलिप्तपणे बघत राहतो. असा जो महात्मा आहे तर त्याला देश काल वगैरे सगळे जे आपल्यासाठी नियम असतात ते कुठले लागू पडत नाही. देश म्हणजे शुची देश प्रतिष्ठाप्य वगैरे माऊलीने म्हटलेलं आहे. इथे मंदिर आहे, इथे दारूचा गुत्ता आहे, काय त्यातलं पवित्र आहे? त्याच्यासाठी काहीही फरक नाहीये, त्याच्यासाठी सगळं सारखं आहे. काल शुभ काल, अशुभ काल, कुमुहूर्त, सुमुहूर्त वगैरे सगळे जे असतात त्याला तो कालाच्या पलीकडे, त्याला कुठच्याही काळाने फरक पडत नाही. दिशा, उत्तर दिशा, पूर्व दिशा वगैरे, जास्त शुभ वगैरे, हे सगळं काही आहे त्याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. त्याला सगळ्या दिशा सारख्या आहेत, कारण ब्रह्म उत्तरेकडे आहे आणखी दक्षिणेकडे नाही असं नाहीये. ब्रह्म कुठे नाहीये, सगळं व्यापून आहे, आणि तो ब्रह्म आहे, तो सगळीकडे व्यापून आहे. त्याला दिशांचा संबंध काय आहे?
आसनं, की अशाच पद्धतीने बसायचं, पद्मासनच घालून बसायचं, वज्रासनातच बसायचं, हे साधकाला सुद्धा नियम नाहीये. स्थिर सुखम आसनम म्हटलेलं आहे. म्हणजे ज्या आसनात आपण स्थिर राहू शकू, ज्या आसनात सुखाने आपण बसू शकू, असं आसन साधनेला वापरायचं आहे. मग आता आमचे जर का गुडघे दुखत असले, आणखीन आम्ही मांडी घालण्याचा अट्टाहास केला, लक्ष आमचं कुठे राहील? त्या दुखण्याकडे राहील का देवाकडे राहील? त्याच्यापेक्षा खुर्चीत शांतपणे स्थिर आसन घेऊन बसावं, खुर्चीत बसावं. फक्त आराम खुर्चीसारखं असं आरामसे टेकून बसू नये, सरळ खुर्ची घ्यावी. पाय पसरून वगैरे बसू नये, पाय खाली सोडून तीन बसावं. स्थिर सुखम आसनम. पण ज्ञानी जो आहे त्याला आसनाचा देखील कुठलाही बाद सांगितलेला नाहीये. याचा अर्थ तो कुठचंही आसन हे पाय पसरून बसेल वगैरे असा अर्थ नाहीये त्याचा. साधनेला तोही बसतो आणि तो अशा पद्धतीने करेल असं नाही का, लोकांना आदर्श असतो. दिशा नाही किंवा यम नियम वगैरे हे जे सगळे आहेत नियम वेगवेगळे, ते त्याला लागू पडत नाहीत. त्याला धारणा नसतात. लक्ष्य, लक्ष्य म्हणजे काय आहे? नियमादी, लक्ष्यादी अपेक्षा नाहीयेत त्याला. देश काल आसन दिग म्हणजे दिशा, आगम, लक्ष, काहीही त्याला अपेक्षा नाहीयेत. म्हणजे काहीही त्याला नियम लागू पडत नाहीत त्यांचे. हे असलेच पाहिजेत आणि हे नसावेत, मग आम्ही बसू, असे काहीही तिथे नियम नाहीयेत. कारण तो कायमच त्या स्थितीत असतो. मग त्याला हे नियम कुठून येणार? आपल्यासाठी सगळे नियम आहेत, कारण आपलं चित्त एकाग्र होण्याच्या दृष्टीने ते महत्वाचे असतात. त्याच्यासाठी असे नियम राहत नाही. कुठचेही नियम त्याला नाहीये, कसल्याही अपेक्षा नाहीयेत. म्हणजे चांगला देश असला, चांगला काल असला तर आमची मनोवृत्ती स्थिर व्हायला मदत होते. पण त्याची कायम मन स्थिर राहिलेलं आहे, त्याला कशी काय त्याची गरज असणार? तो त्याच्या सगळ्याच्या पलीकडे गेलेला आहे. म्हणून त्याला त्याची देखील चित्त स्थिर व्हायला वगैरे आवश्यकता नाहीये. तिथे कसलीही आवश्यकता नाही. घटोयमिति विज्ञातुं नियम कोन्ववेक्ष्यते विना प्रमाण सुष्टुत्वम यस्मिन सती पदार्थधीहि. म्हणजे घट हा अयम इति विज्ञातुम, हा घट आहे असं कळण्यासाठी, असं ज्ञान होण्यासाठी आपल्याला तिथे उजेड लागतो, डोळे चांगले लागतात. त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळा नियम लागतो का? ते असलं की पदार्थ ज्ञान होणारच आहे. दुसरी कसलीही आवश्यकता नाहीये तिथे. फक्त प्रमाण निर्दोष पाहिजे. निर्दोष प्रमाण असलं की पदार्थांचं, सगळ्या जगातल्या पूर्ण पदार्थांचं आपल्याला ज्ञान होणार आहे. आणि जर का डोळे मंद झालेले असले, चष्मा मोठा आहे आणखीन मी विसरले असले, मला दिसणार नाही. म्हणजे माझं जे प्रत्यक्ष प्रमाणाने मला ज्ञान होतं ते होणार नाही. म्हणजे पदार्थ ज्ञान होण्यासाठी प्रमाण लागतं कुठचं तरी, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, काहीतरी लागतं ना. आता तसं जर का पाहायला गेलं तर अनुमान प्रमाण म्हणा, उपमान प्रमाण म्हणा, शब्द प्रमाण, सगळी प्रमाण एक परीने प्रत्यक्ष प्रमाणावरती अवलंबून आहेत. त्याला त्याची थॉट प्रोसेस वेगळी. पण जर का आपण विचार केला की धूर जर का मला दिसलाच नाही, तर मी अनुमान प्रमाण वापरणार आहे का की इथे अग्नी आहे म्हणून? तो धूर मला डोळ्यांनी माझ्या दिसला. उदाहरण जर का पाहायला गेले
तर कधीतरी मला माझ्या प्रत्यक्ष प्रमाणामुळे कसलं तरी ज्ञान झालं होतं. आणखीन त्याची उपमा देऊन मी दुसऱ्या तशाच गोष्टीचं ज्ञान करून घेतलं. ते देखील मला प्रत्यक्ष प्रमाणानेच दिसलेलं आहे. पण दोन्हीची सांगड घालताना मी त्या अनुमान प्रमाणाचं म्हणा किंवा अर्थापत्ती प्रमाण म्हणा, या सगळ्या प्रमाणांचा मी उपयोग केला. पण सगळ्याच्या मागे मला प्रत्यक्ष ज्ञान आहे ते तिथे प्रत्येकाच्या मागे. आणि इथे जे म्हटलंय की कुठलाही वस्तू, हे जे नियम आहे ते ह्या सगळ्या पदार्थ ज्ञानाला आहे. आत्मा जो आहे तर त्याच्याबद्दल काय आहे, तो नित्यसिद्धच आहे. बरोबर आहे. अयम आत्मा नित्यसिद्ध प्रमाणे सती भासते, न देशम नापि वा कालम, न शुद्धिम वापेक्षते वापी अपेक्षते, असं आहे. म्हणजे हा आत्मा जो आहे तो नित्य सिद्ध आहे, कायम आहेच तो. प्रमाण असलं म्हणजेच तो कळतो असं आहे? नाही. देश योग्य असला म्हणजेच तो कळतो, योग्य काळातच कळतो, असं काहीतरी आहे का? शुद्ध सगळं असलं तरच तो कळतो असं आहे का? नाही. त्याला ह्या कसलीही अपेक्षा नाही. हे आपण आधीच्या एका श्लोकात बघितलंय की त्याचं अस्तित्व तद्रूप होण्यासाठी म्हणा, आपल्याला कसलीही अपेक्षा नाहीये. आणखीन इथे सांगतायत की आत्मा हा अनुभव रूप आहे, प्रत्येकाच्या कायम अनुभवात येणारा आहे. इथे कसली अपेक्षा नाहीये. देश काल परिस्थिती कसलीही अपेक्षा नाहीये, आरोग्याची अपेक्षा नाहीये, इतका पैसा असला म्हणजेच मला कळेल, कसलीही अपेक्षा तिथे नाही. मग असा अपेक्षा रहित काहीही नाहीये असं असलेला हा जो आत्मा आहे, काहीही नाहीये म्हणजे कसलीही अपेक्षा नाहीये त्याच्या ज्ञानासाठी. केवळ शुद्ध अंतःकरण पाहिजे, स्थिर अंतःकरण पाहिजे. परोक्ष ज्ञान लागतं, कृपा लागते. ह्या आपल्याला सगळ्या गोष्टी आता माहित आहे. पण जे बाकीच्या ज्ञानाला आवश्यक आहे की माझ्या प्रमाणांची म्हणजे पंच ज्ञानेंद्रियांची निर्दोषता, योग्य देश काल परिस्थिती वगैरे, हे कसलीही त्याला अपेक्षा नसते. बाकीचे जे आहेत तर त्याच्यात क्रिया आहेत. डोळे बघतात, कान ऐकतात, योग याग वगैरे तिथे क्रिया काहीतरी करायला लागतात. म्हणून तिथे योग्य तो काळ देश वगैरे सगळ्या गोष्टी लागतात. यज्ञाला मुहूर्त असतात, योग्य ती जमीन म्हणजे समतल दिशा, या सगळ्या गोष्टी अशा यज्ञ वगैरे कार्याला लागतात. त्या सगळ्या तिथे प्रत्यक्ष क्रिया करायला लागते. आणि त्यामुळे त्यांना ह्या गोष्टींची अपेक्षा असते. अपेक्षा असते म्हणजे त्या असल्याशिवाय आपण त्या क्रिया करू शकत नाही. योग्य देश काल वगैरे असल्याशिवाय त्या करू शकत नाही. केल्या तर त्या फलद्रूप होत नाही. करू शकत नाही म्हणजे कलियुग आहे. गेल्या तरी देखील त्यांना फळ येणार नाही. तिथे यज्ञाच्यासाठी सगळं जे मटेरियल वापरतात त्याची परमशुद्धी आवश्यक असते. कलियुगात कुठनं शुद्धता येणार नाही. त्यामुळे कलियुगात यज्ञांना फळ नाहीये. कलियुगातलं साधन म्हणजे नामस्मरण. कलौ नास्त्यैव नास्त्यैव गतिरन्यथा म्हणून म्हटलेलं आहे. दुसरी गती नाही, नामस्मरणाशिवाय पर्याय नाहीये इथे. तेच करायला लागतं. म्हणून इथे म्हटलेलं आहे की
हा जो आत्मा आहे हा नित्य स्वरूप सिद्ध आहे, नित्य आहे. आणखीन त्याच्यासाठी, तो असण्यासाठी यज्ञ, योग, बाकी गोष्टी ह्याच्याप्रमाणे देश काल वगैरे शुद्धी, ह्या सगळ्याची कसलीही अपेक्षा नाहीये. आत्मा नित्य सिद्ध आहे म्हणून देश कालावधीची अपेक्षा नाही, हे बरोबर आहे. पण असंच जर का म्हटलं तर मग तो प्रत्येकाला जाणवायला हवा. का नाही जाणणं? कारण तो प्रकट होण्यासाठी प्रवृत्तीची अपेक्षा असते, प्रमाणांची प्रवृत्तीची अपेक्षा आहे, म्हणून म्हटलेलं आहे. प्रमाणांच्या प्रवृत्तीची अपेक्षा म्हणजे काय? एक तर परोक्ष ज्ञान आपल्याला मिळवायला लागतं. दुसरं म्हणजे ते जसं सांगितलेलं आहे तसं वागायला लागतं, शुद्धी लागते, साधना करावी लागते. जी प्रमाण आहेत सगळी देशकाल परिस्थिती त्यानुसार आपल्याला साधना करायला लागते, चित्त शुद्ध करून घ्यायला लागतं. त्याच्याशिवाय होणार नाही. चित्त एकाग्र करायला लागतं आणि ते शुद्ध आणि सूक्ष्म झाल्याशिवाय एकाग्र होऊ शकत नाही. म्हणून ते आत्मतत्व प्रकट होण्यासाठी म्हणजे मला तद्रुपता येण्यासाठी, म्हणजे मी ते आहे हा मला निश्चित निसंशय अनुभव येण्यासाठी मला वृत्ती स्थिर करावी लागते, त्यासाठी लागते. परब्रह्म आणायला लागत नाही, ते कायम आहे. पण मला कळत नाही, मला कळून घेण्यासाठी तिथे वृत्ती व्याप्ती असा शब्द वापरण्यात येतो. वृत्ती व्याप्तीची आवश्यकता असते, म्हणजे वृत्ती त्याच्याशी एकरूप व्हायला लागते. आपण सोहम ही साधना करतो, आपण नाम साधना करतो. सोहम साधना म्हणजे काय? तर आपलं मन, आपली सूक्ष्म बुद्धिवृत्ती केवळ सोहम, ते ब्रह्म मी आहे, एवढ्याच अनुसंधानात. तिथे बाकी काहीही शिल्लक राहत नाही, कुठचेही बाह्य विषय तिथे प्रवेश करू शकत नाही, केवळ सोहम शिल्लक उरले. असं जेव्हा होतं तर त्यावेळी गुरुकृपेच्या मुळे प्रत्यक्ष अनुभव येऊ शकतो. नामच आपले चाललेले, नाम आणि नामी एकच आहेत आणि जो नामी आहे तो ब्रह्म आहे, हे सगळं परोक्ष ज्ञान आपल्याला आहे. आपण फक्त त्या नामात रमलो, त्याच्या व्यतिरिक्त कसलंही भान नाही. परत अशा वेळी गुरुकृपेने आपण त्या नामीशी म्हणजे ब्रह्माशी एकरूप होऊ शकतो. प्रक्रिया एकच आहे दोन्हीची, एकरूप होण्याची प्रक्रिया तीच आहे. म्हणजेच ब्रह्म प्रकट झालं ना. प्रकट झालं का? ते निरंजन प्रकटाची आहे म्हणून अभंग आहे ना, कायम प्रकट आहे ते. जर का मला समोर हे दिसत आहेत गोष्टी, समोर इथे मला कितीतरी गोष्टी दिसत आहेत. आता हा माऊस आहे, हा मला दिसतोय इथे. जर का मला याचं अस्तित्व कळताय, त्याचं ज्ञान होत आहे, त्या अर्थी त्याच्या मागे सच्चिद आनंद रूप ब्रह्म आहे, प्रकट आहे ब्रह्म. पण अविद्या, अविद्या मला हे ब्रह्म म्हणून ज्ञान होऊन देते. शंकराचार्यांचं भाष्यामध्ये फार छान वाक्य आहे की अविद्या अध्यारोपित नाम रूप कर्मद्वारेण ब्रह्म निर्दिश्यते. अविद्येने आरोपित केलेलं आहे नाम रूप कर्म, अविद्येच्यामुळे आपल्याला दिसत आहे. वास्तविक ब्रह्माच्या मध्ये नाम नाही, रूप नाही, कर्म नाही, काहीही नाही. अरूप आहे ब्रह्म, अविकारी आहे, निरवयव आहे. रूप नाही, नाम नाही, कर्म नाही, अपाद पाणी, अवाक, नाही वाणी, नाही कान, नाही हातपाय, नाही शरीर. कर्म कुठून करेल? तिथे काहीही नाहीये.
पण तरी अविद्या आरोप करते. आणखीन आरोप काय करते? तू आहेस. ब्रह्मावरती पहिला आरोप आहे. मग ब्रह्माच्या वरती काय तरंग आला? मी आहे. मी आहे ही अविद्या आहे. ही मुळातली अविद्या ईश्वर रूपाने सगळ्या सृष्टीची निर्मिती करते. आणि ही जी निर्मिती आहे ही मला असल्या गोष्टींच्या दाखवते. पण त्याच्या मागे काय आहे? सच्चिदानंद ब्रह्म आहे. ब्रह्म आहे म्हणून मला दिसताय, ब्रह्म आहे म्हणून मला जाणवताय, म्हणजे ब्रह्म प्रकट आहे. ते निरंजन आहे. तिथे कसलाही मळ नाहीये. आणखी ते कायम प्रकट आहे. ते मला कळत नाही असं कधीही नाहीये. जिथे पाहो, जिकडे जातो तिकडे तू माझा संगाती. जिथे पाहू तिथे तो आहेच. तो नाहीये अशी जागा नाही. याला कारण काय आहे? त्याच्यावरतीच हे सगळं भासताय. तो सर्प दोरीच्या काही भागात राहतो का? पूर्ण दोरीच सर्पमय होऊन जाते, दिसतंय. पण ब्रह्माच्या बाबतीत तसं नाहीये. काही भागातच ते मायेचा अनुभव असतो. सगळीकडे माया नाहीये. माया जी आहे तर ती ब्रह्माच्या काही भागात राहते. म्हणून शुद्ध ब्रह्म मायेच्या पलीकडे म्हणजे जग आहे, त्या जगाच्या पलीकडे शुद्ध ब्रह्म शुद्ध स्वरूपातच आहे. आणि ते आहे, ते आहे हा माझा निश्चय व्हायला पाहिजे. ते प्रकट आहे हा निश्चय व्हायला पाहिजे. आत्मज्ञानी जो असतो तर तो सगळीकडे ब्रह्म बघतो. म्हणजे याचा अर्थ सोनाराची त्याला दृष्टी असते. सोनार जसा बांगडीमध्ये देखील सोनं बघतो, तसा ज्ञानी जो आहे तो ह्या माऊस मध्ये आणखीन धावणाऱ्या माऊस मध्ये सुद्धा ब्रह्मच बघेल. त्या याच्याशिवाय रामाशिवाय एक कण सुद्धा नाहीये म्हणून समर्थाने सांगितलंय, ज्ञानदेवाने सांगितलंय, एकनाथ महाराजांनी सांगितलंय, तुकाराम महाराजांनी सांगितलंय. कोणी सांगितलं नाहीये. सगळे ज्ञानी त्याच अनुभवात असतात. प्रत्येकाचा तो अनुभव आहे. म्हणून ब्रह्म दाखवण्यासाठी, ब्रह्म पाहण्याच्यासाठी पाहताच येत नाही. प्रमाणाची अपेक्षा नाहीये. प्रमाण आपल्याला गरज नाहीये, कारण ते सगळीकडे आहे. पण त्याच्या प्रकटीकरणासाठी मात्र आपली प्रवृत्ती तशी नाही. आपली वृत्ती तद्रूप व्हायला लागते. वृत्ती तिथे हरवायला लागते. वृत्तीने ते पकडून ठेवायला लागतं. आणि पकडून ठेवून त्याचं ध्यान करून, त्याच्याबद्दल चिंतन करून, ते मी आहे असा निश्चय करून, माझा आराध्य दैवत म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्म आहे हा निश्चय करून, आणखीन त्याचा अखंड ध्यास घेऊन, अनुसंधान ठेवून ती तद्रूपता येऊ शकते. म्हणजे प्रमाणांची अपेक्षा कशाला असते? तर जगातल्या सगळ्या वस्तूंना असते. सगळ्या कुठलंही ज्ञान होण्यासाठी ब्रह्मज्ञान होत नाही हे लक्षात घ्यायचं. मी ब्रह्म आहे, ज्ञानरूप ब्रह्म मी आहे. मला वेगळ्या पद्धतीने ज्ञान होणार नाहीये. ज्ञान जेव्हा मला होतं वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या प्रमाणाने, वेगळेपणाने, तेव्हा ती वस्तू वेगळी आहे, आणखी मी वेगळी आहे. पण मला माझं ज्ञान करून घ्यायला कुठल्याही प्रमाणाची आवश्यकता नाहीये. ते मी आहे ही खात्री लागायला, तिथे त्या खात्रीची आवश्यकता आहे. प्रमाणांची आवश्यकता आहे म्हणजे त्या वृत्तीची आवश्यकता आहे. वृत्ती म्हणजे अंतःकरण तदाकार होण्याची अपेक्षा आहे. त्याच्या मागे ज्ञान लागते. आणि त्या ज्ञानासह जेव्हा वृत्ती तदाकार होते तेव्हा ती ब्रह्मरूपता येते, ज्याला आपण दुसरं काही सापडत नाही शब्द म्हणून ज्ञान झालं असं म्हणतो. वास्तविक ज्ञान होत नाही, तो ज्ञानरूप असतोच. ज्ञानरूपताच असते ती. सद्रूपता आहे, चिद्रूपता आहे, ज्ञानरूपता आहे. तो वेगळं काहीही होत नाही.
पण तो मुळात काय आहे हे त्याला प्रकट झालेलं आहे, कारण त्याची वृत्ती तदाकार होऊन बसलेली आहे. कारण त्याच्या वृत्तीला आता दुसरं काही सुचत नाहीये. जरी जगात असली, जरी जगात वावरत असला, तरी जगात सगळीकडे त्याला ब्रह्म आहे हे अपरिवर्तनीय दृढ ज्ञान. तिथे दुसरं काहीही नाही. ते एक प्रकारे उदाहरण म्हणूया आपण, की देवदत्तोऽहमित्येतद् विज्ञानं निरपेक्षकं तद्वत् ब्रह्मविदोऽप्यस्य ब्रह्माहमिति वेदनम्. अहम देवदत्तः. या सगळ्या जुन्या ह्याच्यात यज्ञदत्त, देवदत्त अशा तऱ्हेची नावं आपल्याला येतात. मग मी देवदत्त आहे असं कळणं, माझं नाव अमुक अमुक आहे, हे एखाद्या प्रांतावरती वगैरे अवलंबून आहे का? की भारतात माझ्या घरी असताना फक्त मला कळतंय की मी अमुक अमुक आहे म्हणून. मी परदेशात गेले तर मला कळणार नाहीये. सकाळी मला कळेल, दुपारी मला कळणार नाहीये. असलं काहीतरी असतं का? मी कोण आहे, माझं नाव काय आहे वगैरे ह्या सगळ्या व्यक्तिनिष्ठ जे आपले आहेत विशेष, तर त्याला देश काल वगैरे कसलीही अपेक्षा नाहीयेत. ते आपले पक्के झालेले आहेत. लहानपणापासून आपल्याला सांगितलेलं असतं की तू कोण आहे, तुला काय नाव आहे तुझं वगैरे. आपण ताबडतोब आपलं नाव सांगतो. अमुक कोण म्हटल्याबरोबर लहान मुल हे म्हणून सांगायला लागतं. आपण त्याच्यावरती ते संस्कार करत जातो आणि नंतर ते इतके दृढ होतात की त्या संस्कारांना देश काल परिस्थिती कसलीही अपेक्षा राहत नाही, ते कायम असतात. तसं मी ब्रह्म आहे हा जेव्हा आपण दृढ करतो संस्कार, तर त्यावेळे तो देश काल वगैरे वगैरेंच्या अपेक्षेच्या शिवाय असतो. त्याला त्याची कसलीही गरज नसते. तो कायम ब्रह्म आहेच. मी स्त्री आहेच, मला वेगळं सांगायला लागत नाही. मला अजून तरी भ्रम झालेला नाहीये मी पुरुष आहे किंवा अशा पद्धतीचा. मला नक्की माहिती आहे तसं मी ब्रह्म आहे हे मला नक्की माहित व्हायला लागतं, दृढ व्हायला लागतं ते. आणि मग ते एकदा मी ब्रह्म आहे हे निश्चित झालं की मग अमुक प्रांतातच मला मी ब्रह्म आहे हे कळलं. दुसरीकडे गेले की माझं ब्रह्मत्व नाहीसं झालं वगैरे असलं काहीही होत नाही. मी ब्रह्म आहे हे त्याचं ज्ञान सहज होऊन जातं. जसं मी अमुक आहे, मी देवदत्त आहे इथे म्हटलेलं आहे, ते जसं सहज ज्ञान आहे. त्याला वेगळं काही सांगायला लागत नाही, तिथे वेगळं काही आणायला लागत नाही, परिस्थिती वेगळी आणायला लागत नाही, त्याला आठवण करून द्यायला लागत नाही. तसं मी ब्रह्म आहे हा जो त्याचा साक्षात्कार म्हणूया, तो साक्षात आकारच होऊन गेलेला आहे, ब्रह्मरूप झालेला आहे, म्हणून त्याला साक्षात्कार म्हटलेलं आहे. वेगळे नाहीये तिथे, ब्रह्म तो आहे, हाच झालेला आहे तो. हा त्याचा कुठलेही तिथे देश काल परिस्थिती, पैसा वगैरे वगैरे कसली ही तिथे अपेक्षा नाहीये. जितकं मी अमुक कोणी आहे, देह माझा आहे हे आपलं सहज असतं बद्धावस्थेत, तितकंच मुक्तावस्थेत मी ब्रह्म आहे हे सहज झालेलं आहे. कसल्याही अपेक्षेपासून, कसल्याही परिस्थितीत कुठेही मी ब्रह्म आहे हे त्यांचं जाणार नाही, स्वप्नात सुद्धा नाही. स्वप्नात सुद्धा त्यांचं स्वप्नातलं जग बाधित झालेलं असतं. आपल्यासाठी स्वप्न बाधित कधी होतं? जागा झाल्यावर. तसं त्यांचं नाही. स्वप्नामध्येच स्वप्न बाधित करतात ते. का? कारण जग बाधित करण्याची त्यांना जागेपणी सवय झालेली असते. जग खरं नाहीये हा त्यांचा निश्चय असतो. मी ब्रह्म आहे हा त्यांचा निश्चय असतो. आणि तसाच निश्चय स्वप्न कालात सुद्धा त्यांचा टिकतो.
जे काही स्वप्नातले दिसतायत ते खरे नाहीत, हा त्यांचा निश्चय स्वप्नात सुद्धा असतो. इतकं ते दृढ झालेलं असतं. मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हणून म्हणे ना, त्यातलं आहे की जे आहे तर ते त्यांचं इतकं दृढ झालेलं असतं की त्याला कसलीही वेगळी जरुरी राहत नाही. ते पक्क झालेलं आहे. त्यांचा तो अविभाज्य भाग झालेला आहे म्हणूया. दुसरं काही पद्धतीने बोलता येत नाही म्हणून म्हणायला लागतं की अविभाज्य घटक म्हणूया त्याचा. तसं ते झालेलं आहे. ते वेगळेपणाने त्याला कुठेही काहीही गरज नसते. तो ते आहेच. उदाहरण दिलंय, भानुनैव जगत सर्वं भासते यस्य तेजसा अनात्मकम असत तुच्छम किन्नु तस्यावभासकम. सूर्याच्या मुळे सगळं जग आपल्याला दिसतं. आपल्याला माहितीये की जगाचं ज्ञान व्हायला आपल्याला प्रकाश लागतो आणि दिवसा आपल्याला सूर्याच्या प्रकाशातच दिसत असतं. जो जनक याज्ञवल्क्य संवाद आहे तर त्याच्यात विचारलेलं आहे की दिवसा कोणाच्या प्रकाशात दिसतं. जनकांनी याज्ञवल्क्याला प्रश्न केलाय, दिवसा कोणाच्या प्रकाशात दिसतं? सूर्याच्या. रात्री चंद्राच्या. चंद्र सूर्य नसला तर दिव्याच्या. दिवा पण नसला तर शब्दाच्या प्रकाशात दिसतं, ध्वनीच्या प्रकाशात दिसतं. आवाज कुठून येतोय आपल्याला कळतं. कोण हाक मारताय आपल्याला कळतं. म्हणजे मला दिसतं, म्हणजे मला ज्ञान होतं. पण हे शब्दाला कोण प्रकाशित करतं? माऊलींची एक खूप छान ओवी आहे की काळा काळवखा बैसला असे. काळा माणूस, पूर्ण काळा माणूस काळा भोर अंधारात बसलेला आहे. तो स्वतःला बघत नाही त्यावेळेस. बाहेर काय काही त्याला दिसत नाही. पण मी आहे हे ज्ञान त्याचं असतं ना, ते त्याला दिसतं ना, त्याला ते ज्ञान होत असतं ना सतत, म्हणजे ते त्याला ज्ञान दिसत असतं. ते प्रकाशित झालेलं आहे. मी प्रकाशित आहे. मी जरी डोळ्यांना जरी दिसत नसते तरी मी आहे हे मला ज्ञान आहे. तसं ह्या ब्रह्माच्या प्रकाशात ते ज्ञान जे आहे मी आहे हे काय आहे? सर्वांचे हृदय देशी मी अमुका आहे ऐसी स्फूर्ती स्फुरे जे अहर्निशी ते वस्तुगामी. ती जी स्फूर्ती आहे, ते जे स्फुरण होत असतं ते त्या ब्रह्माच्या प्रकाशात होत असतं. ते ब्रह्म मी आहे. म्हणून जग संपूर्ण जे दिसत आहे ते ह्या आत्मतत्वाच्या प्रकाशात दिसत आहे. जगत सर्व भासते यस्य तेजसा. ज्या ब्रह्माच्या प्रकाशात हे सगळं जग दिसतं. जग कसं आहे? आत्मभिन्न, म्हणजे माझ्याहून वेगळं आहे ते. मिथ्या आहे. अनात्मकम म्हटलंय ना, असत. इथे 3 शब्द वापरले. अनात्म म्हणजे आत्मा नाही, म्हणजे मी ते नाहीये, माझ्याहून भिन्न आहे ते. असत आहे. असत म्हणजे वास्तविक अस्तित्वात नाहीये, ज्याला आपण मिथ्या असं म्हणूया. आणि तुच्छ. तुच्छचा अर्थ परत अस्तित्वात नसलेलं असं. असत, तुच्छम असं जे आहे ते प्रत्ययाला येतं, माहिती आपल्याला. मग ब्रह्माच्या प्रकाशात हे असलं जग आपल्याला कळतं. ब्रह्माला प्रकाशित काय करणार? कोण करणार? ब्रह्म कोणाच्या प्रकाशात प्रकाशित होणार? ब्रह्माला प्रकाशित करणारं दुसरं काहीही नाहीये. ब्रह्म जे आहे ते स्वयंप्रकाश आहे. म्हणजे त्याचं ते प्रकट आहे.
म्हणजे त्याला ते कळण्यासाठी दुसऱ्या कसल्याही गोष्टीची आवश्यकता नाही. ते आहेच. मला कळायला मला बाकीच्या गोष्टींपासून दूर व्हायला लागतं. तद्रुपत्व मला मिळवायला लागतं की ते ब्रह्मासारखं शुद्ध मी जर का झाले तर ते शक्य असतं. जर का शुद्धी नसली अंतःकरणाची तर ते अंतःकरण ब्रह्मस्वरूपात एकरूप होऊ शकत नाही. आपण उदाहरण पाहिलं होतं शुद्ध पाण्याचं. शुद्ध पाणी शुद्ध पाण्यात एकरूप होईल, पूर्णपणे मिसळून जाईल. अशुद्ध कसं काय जाईल? तसं आहे की हे ब्रह्म जे आहे तर हे सगळ्याला प्रकाशित करतं. त्याला प्रकाशित कोण करणार? ते स्वयंप्रकाश आहे. त्याचं ते प्रकाशित आहे. म्हणजे त्याचं ते प्रकट आहे, त्याच्यामुळे सगळं दिसतं. तस्य भाषा सर्वमिदं विभाती. त्याच्या ज्ञानाच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान होतं. ते ज्ञानरूप आहे म्हणून मला ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान होतं, कारण सगळ्याच्या मागे ते तत्व आहे. आणि ते ज्ञानरूप तत्व सगळ्याच्या मागे असल्यामुळे मला या सगळ्या गोष्टी कळू शकतात. पण ते तत्व कोणाच्याही प्रकाशात प्रकाशित होत नाही, त्याचं ते प्रकाशित आहे. याला स्वयंप्रकाश म्हणतात. असं ते ब्रह्म आहे. त्याला दुसरं काहीही प्रकाशित करू शकणार नाहीये, हे तू लक्षात घे. असं आपल्याला शंकराचार्य सांगतायत. शंकराचार्य म्हणजे इथे श्री गुरूंच्या माध्यमातनं आपल्याला हे सगळं सांगितलं जात आहे. मला वाटतं आपली वेळ होत आलेली आहे. थांबतो इथे मी बघितलं नव्हतं घड्याळ किती वाजल्यात ते सुरुवात करताना. 535 पर्यंत झालेले आहेत. हरिओम.